नमस्कार, डी24 स्पीड न्यूज चॅनल तुम्ही पाहू शकता। शिंदखेडा तालुक्यातील बाबळे येथील सरकारी जमीन 104 क्रमांकाचे गट हे बेकायदेशीरपणे खरेदी करणाऱ्यावर कठोर कारवाई करा या संदर्भात माजी सरपंच ज्ञानेश्वर भाऊ पाटील व माजी कार्यकर्ते अनिल पवार तसेच श्रमिक राष्ट्रीय सेनेचे अध्यक्ष विठ्ठल पवार यांच्या माध्यमातून आज जिल्हा परिषद शिवो यांना निवेदन देण्यात आले व कठोर कारवाई करा या संदर्भामध्ये प्रतिक्रिया देताना ज्ञानेश्वर भाऊ या गावकरी या ठिकाणी उपस्थित होते। यावेळी त्यांची प्रतिक्रिया त्यांचा भाग झालाच, पण दुसरी गोष्ट अशी होती की त्यांना अतिक्रमणचा जो भाग असतो इलेक्शनमध्ये तोही आम्हाला त्याच्यामध्ये त्याचा त्रास झाला नको पाहिजे बुवा, त्याच्यासाठी पण त्यांनी ते केलेलं काम आहे। त्याच्यामुळे ते वारंवार पंचायत समितीला राष्ट्रीय शिवसेना श्रमिक सेनेच्या माध्यमातून आज शिवसाहेबांना भेटलो आणि आमचा विषय असा होता की शिंदखेडा तालुक्यातील मौजे बाबळे गावातील मालमत्ता क्रमांक 104 लखन ओंकार ठेलारी याची ही अतिक्रमण असताना लखन ओंकार ठेलारी याने तत्कालीन ग्रामसेवक व प्रशासक यांना हाताशी धरून पैशांची देवाणघेवाण करून सरकारी मालमत्तेवर वारस लावून आणि परत ते वारस कमी करून घेतले आणि कमी करून एकाच नावावर राहू दिले। या संदर्भात आम्ही शिवसाहेबांना ते निवेदन दिलं। यापूर्वी आम्ही गटविकास अधिकाऱ्यांनाही पत्र दिलेलं होतं, निवेदन दिलेलं होतं, त्यांनी ऐकलं नाही। हा मनमानी कारभाराच्या विरोधात शिवसाहेबांना आम्ही सगळी हकीकत समजावून सांगितली आणि शासकीय भूखंड हडप करण्याचा त्यांचा हा जो प्रयत्न होता याला आम्ही आळा घालण्यासाठी शिवसाहेबांना आज भेटलेलो आहेत आणि शिवसाहेबांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की याच्यावर आम्ही चौकशी करून कारवाई करू। आणि आमची शिवसाहेबांना एक मागणी होती की तत्कालीन ग्रामसेवक व प्रशासक यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा। धन्यवाद साहेब। शासनाची कुठलीही परवानगी न घेता ग्रामसेवकाला आणि तत्कालीन प्रशासक मोठ्या प्रकारची देवाणघेवाण करून शासकीय मालमत्तेवर वारस लावून घेतले आणि वारस कमी करून घेतले, फक्त एका ठरावाच्या आधारावर। कोणतं तालुका? शिंदखेडा तालुका साहेब। याच्यात असं आहे की जी जागा आहे ती महसुली जागा आहे। जर महसुली जागा असताना तो प्रशासक आणि ग्रामसेवकाला इतकी हिंमत आलीच कुठून, हा महत्वाचा प्रश्न। तरी आमची आपल्याला निवेदन की आपण त्याची चौकशी करून प्रशासक, ग्रामसेवक आणि ज्या व्यक्तींनी शासकीय मालमत्तेचा गैरउपयोग केला यांच्यावर गुन्हे दाखल करतो। चौकशी करू।